नमस्कार. मी उमेश जानराव शुभम ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जो विषय आहे आपला की फेब्रुवारी महिन्यामध्ये टोमॅटोला भाव कसे असणार आणि पुढे लागवडी करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, करायला पाहिजे तर किती लागवड करायला पाहिजे, साधारणतः कोणत्या कोणत्या भागामध्ये लागवडी किती प्रमाणात लावल्या जात्या, कोणत्या कोणत्या जाती लावतात आणि पुढे भाव निश्चित दर जे आहे तर हे टिकून राहतील का, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर शुभम ॲग्रो या यूट्यूब चॅनलला आपण अजूनही नवीन असाल, अजूनही तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं तर आम्हाला पण लक्षात येतं की व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला की नाही आवडला, की व्हिडिओ नुसता टाईमपास म्हणून होतोय. तर ह्या गोष्टी आम्हाला पण कळल्या पाहिजे. त्याच्यासाठी व्हिडिओला नक्की जर आवडला असेल तर खरोखर लाईक करा शेतकरी मित्रांनो. त्याच्यामागचं कारण पण तुम्हाला नंतर सांगतो. मित्रांनो, आपण गेली एक 7-8 महिन्यापासून आपण बाजारभावाचे अंदाज देत आहोत आणि जवळपास 80 ते 90% आपले जे बाजारभावाचे अंदाज आहे तर हे खरे ठरत आहे मित्रांनो. जसं प्रत्येक महिन्यामध्ये आपण अंदाज देतो, फक्त आपले 1-2 महिने जर वगळले, थोडंसं काही गोष्टी अडचण असल्यामुळं नाही बनवू शकलो त्यावेळेस, पण निश्चितच इथून पुढं दर महिन्याचे बाजारभावाचे अंदाज नाही का आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहतो. काय होतं, सगळ्या गोष्टी जर सविस्तर सांगायचं आहे तर व्हिडिओ थोडा मोठा होतो. त्याच्यामुळं थोडंसं समजून घ्या जा. कारण काय होतं, कधी मध्ये बघणारे जे आहेत ना ते लगेच म्हणतात खूपच जास्त वेळ नाही का चर्चा करताय, व्हिडिओ जास्त मोठं होतोय. हे काय लगेच असं 2 शब्दामध्ये सांगायचं नसतंय शेतकरी मित्रांनो. त्याचं कारण काय, आणि जे शेतकरी मित्र कंटिन्यू नाही का टोमॅटो लागवड करतात तर ते निश्चितच पूर्ण व्हिडिओ बघता आणि कमेंटमध्ये पण चांगला रिप्लाय देतात. जे कधी मध्ये लावणारे किंवा जास्त अतिशहाणे जे म्हणतो ना आपण, तर तेच असे कमेंट करत असतात फक्त, बाकीचं काही नाही. तर ते असो, एखादा टक्का ते असतात त्याच्याकडे दुर्लक्षच करत असतो आपण. पण तरी पण एक नको बा पुन्हा त्या गोष्टी करायला, त्याच्यामुळं आपण सांगून देत आहे. नाही आवडला तर बघू नका, तुम्हाला काही बळजबरी नाही का आमचा व्हिडिओ बघितलाच पाहिजे. ज्या शेतकऱ्यांना आवडत आहे ते बघतात. तर शेतकरी मित्रांनो, थोडक्यात आपण एक मागचं थोडंसं बघू की जानेवारी महिन्यात मी ज्यावेळेस नाही का डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याला व्हिडिओ बनवला होता की आपण बाजारभाव हे कधीपर्यंत राहतील. तर आपण सांगितलं होतं की एक 10 जानेवारीपर्यंत जे बाजारभाव आहेत हे 35 ते 38 रुपये किलोचे जे दर होते तर हे 10 जानेवारीपर्यंत साधारणतः टिकून राहतील दर. आणि त्यावेळेस एक 25 रुपयापासून तो 35 रुपये किलोपर्यंतचे हे दर चांगले टिकून होते. त्याच्यानंतर जसंही वातावरणामध्ये खराबी आली, जसं ढगाळ वातावरण आलं, काही ठिकाणी पाऊस चालू झाला, तसं लगेच नाही का बाजारभावामध्ये थोडंसं आपल्याला डळमळ, जी चिलबिचल म्हणतो आपण, हे नाही का अपडाऊन नाही का आपल्याला बघायला मिळेल. आणि आजचे जर तुम्ही रेट बघितलं तर खूपच कमी, म्हणजे 15 ते 17 रुपये किलोपर्यंतचे नाही का रेट आहे आज. लोकल मार्केटला जर तुम्ही बघितलं, एक 300-400 रुपये, 250-300, 350-400 रुपयाचे असे रेट आहे. माल बघून सुपर मालाचे रेट एक 300, 350-400 पर्यंतचे आहे. ते पण नाही आहे, खूप डाऊन आहे काही ठिकाणी. आणि जर तुम्ही सुपर माल जर बघितला आज दिल्ली मार्केटमध्ये जर बघितलं तर एक 550 ते 650 रुपये पर्यंतचे सुपर माल आहे. त्याच्यामुळं इथं व्यापाऱ्यांना पण लोकलमध्ये नाही का भरती करायला बराचसा खर्च असतो, ट्रान्सपोर्टचा खर्च असतो, बाकी इतर खर्च असतो. सध्या तर आजचे जर रेट बघितले तुम्ही तर खूपच कमी आहे. एक 12 ते 15 रुपयेपर्यंतचं, 17 रुपयेपर्यंतचे रेट चालू आहे. आणि त्याचं कारण पण तसंच शेतकरी मित्रांनो की तिकडं उत्तर भारतामध्ये काय आहे, सध्या दिल्लीमध्ये वगैरे जर बघितलं आपण तर पाऊस चालू आहे, ढगाळ वातावरण आहे. आणि उत्तर भारतामध्ये खूप लागवडी असतात टोमॅटोच्या. जसं आपलं महाराष्ट्र झालं, कर्नाटक झालं, इकडं महाराष्ट्रातील काही भाग असेल, तेलंगणा असेल, इकडं थोड्या लागवडी ह्या दिवसामध्ये थंडीमध्ये कमीच असतात. त्याचं कारण ज्या पश्चिम भारतामध्ये ज्या लागवडी आहेत तर ह्या कमी असतात शेतकरी मित्रांनो. कारण की काय होतं, थंडीमुळं जास्त टोमॅटो पाहिजे तसं जमत नाही. त्याच्यावर जो पतंग
अळी जे आहेत तर त्याचा पण प्रादुर्भाव जास्त होतो, जे तुटा अळी म्हणतो आपण, त्याचा पण प्रादुर्भाव जास्त होत असतो. आणि उत्तर भारतामध्ये जे राज्य आहेत, उत्तर भारताकडील जे राज्य आहेत तर त्या राज्यांमध्ये टोमॅटो जास्त प्रमाणामध्ये तिकडं उन्हाळ्या दिवसात, हिवाळ्या दिवसात लागवडी जास्त राहतात. तिकडं मग त्यांना ट्रान्सपोर्टसाठी ते सोयीस्कर असतात. त्या हिशोबानं त्यांना ते मार्केटमध्ये स्वस्त पडतात तिथं मार्केट. आता आपल्याकडं जे आपण उत्पादन घेतो, कर्नाटक झालं, तेलंगणा झालं, महाराष्ट्रात झालं, नारायणगाव तुमचं, नाशिक भाग. आता हा इकडला सगळा जो टोमॅटो पिकतो तर हा पूर्ण आपल्या लोकलला लागतो का? तर नाही. हा पण विक्री कुठं होतो? तर तिकडं त्या भागातच दिल्ली असेल, हरियाणा असेल, पंजाब असेल, हिमाचल, त्या इंदोर त्या भागामध्ये. पण काय होतं माहिती आहे का? इथून पुढचे जे दिवस आहेत तर त्यांना तिकडला त्यांचा लोकल माल जवळ ट्रान्सपोर्टला स्वस्त राहतो आणि कमी भावात मिळतो. त्याच्यामुळं आपल्याकडल्या ज्या मालाला उठाव असतो ना, तर ह्या दिवसामध्ये इथून पुढं कमी असतो. त्याच्यामुळं आपल्याकडे जे भाव पडलेले असतात. आता आपण काय म्हणतो मार्केटला, आता बघा ज्या मार्केटला आपले 25-25, 30-30 हजार कॅरेटची आवक होती, त्यावेळेस पण आपल्या टोमॅटोला 1000, 800, 700, 500, 600, 700, 800, 1000 रुपयेपर्यंत कॅरेट विकले. आणि आज आपल्या मार्केटला 2-2, 3-3 हजार, 5-5 हजार कॅरेटची आवक नाही, तरी सुद्धा नाही का आपल्या मार्केटला आज टोमॅटोला भाव नाही. त्याचं कारण तेच आहे शेतकरी मित्रांनो, की आपल्या मार्केटला टोमॅटोला जास्त मार्केटला नाही का लांबपर्यंत न्यायला खर्च जास्त आहे आणि त्यांना तो लोकलला जवळच्या जवळ उपलब्ध होऊन जातो. त्याच्यामुळं त्यांना नाही का भाव चांगला मिळतो, आपल्याला दर कमी मिळतो. त्याच्यामुळं आपल्याला तो टोमॅटो घ्यायला परवडत नाही. तर त्या हिशोबानं मग शेतकरी पहिल्यापासूनच आपल्याकडे लागवडी चालू शूटिंगमध्ये मित्रांनो फोन आला होता, त्याच्यामुळं थोडंसं डिस्टर्ब झाला. तर काय होतं आपल्याकडं पहिले म्हणजे पूर्वी एक होतं, की आपण शक्यतो लागवडी आपल्या ह्या पंचमीच्याच असायच्या. नागपंचमीच्या नंतर लागवडी करायचो आपण समजा, पण सप्टेंबर, ऑक्टोबरच्या लागवडी आपल्या सहसा कोणी करत नव्हते. का बरं? का नंतरची परिस्थिती असती अशी राहते टोमॅटोची, की व्यापारीच त्यावेळेस राहत नव्हते. म्हणजे ज्यावेळेस उत्तर भारतातले जे व्यापारी आहेत आपल्याकडे यायचे टोमॅटो खरेदी करायला आणि इकडून गाड्या भरून नाही का तिकडे पाठवायचे. पण आता काय झालं, आपल्याकडे लोकल व्यापारी झाले आणि इकडे गाड्या भरून नाही का ते मार्केटमध्ये तिकडं उत्तर भारतामध्ये नाही का पाठवायला लागले. आता हे आपला माल नाही का उत्तर भारतामध्ये जातो, पण आपल्या मालाला तिथं ट्रान्सपोर्टचा खर्च जास्त येतो. त्याच्यामुळं आपल्याकडे ते मग साहजिकच आहे, ते तर घरातून पैसे टाकू शकत नाही. त्याच्यामुळं आपल्या टोमॅटोला जे भाव आहे तर हे कमी भेटत असतात. त्याच्यामुळं आज रोजी काय झालं, दिल्लीमध्ये जर बघितलं तुम्ही तर पाऊस चालू आहे, भरपूर प्रमाणात पाऊस चालू आहे तिकडं. त्याच्यामुळं आजची परिस्थिती बघा मार्केटला काय आहे सध्या, खूपच डाऊन रेट आहे आज. त्याच्यामुळं भाव हे इथून पुढचे जे भाव आहेत तर मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, की 15 जानेवारीच्या नंतर शक्यतो टोमॅटोचा भाव डाऊन होऊ शकता. तर तसंच झालं. 15 जानेवारीपासून समजा आपल्याला एक 10-12 जानेवारीपासूनच टोमॅटो भाव कमी व्हायला सुरुवात झाली आणि आज जर भाव बघितले आपण तर एक 10-12 रुपये किलो, 15 रुपये किलोपर्यंतचे आजचे रेट आहे मित्रांनो. आणि पुढच्या महिन्यामध्ये पण ही रेट काही खूप सुधारणा होईल असं वाटत नाही. थोडेफार एक 2-5 रुपये, 10-5 रुपये किलो मागे जर सुधारणा झालीच तर होऊ शकतं, नाही तर शक्यता खूप कमी आहे. कारण की जसं जसं उष्णता वाढली तसं तसं टोमॅटोचे आवक आहे मार्केटमध्ये वाढ होत राहील. आपले पण वाढतील आणि तिकडं पण पश्चिम आपला उत्तर भारतामधले पण टोमॅटोची जशी उष्णता वाढेल, जशी तापमान वाढेल तर त्यांचे पण टोमॅटोमध्ये उत्पादनामध्ये नाही का वाढ होऊन जाईल आणि निश्चितच भाव नाही का कमी होऊ शकता. मग आता तुम्ही म्हणशाल फेब्रुवारीमध्ये भाव कसे राहतील, तर फेब्रुवारीमध्ये मित्रांनो एक 200 पासून तर 400 रुपयेपर्यंतचे कॅरेट भाव राहण्याची नाही का अपेक्षा आहे, शक्यता आहे, चान्सेस आहे. पण याच्यात जर कधी नफा नुकसान म्हणजे वातावरणात बदल केव्हाही होऊ शकतो, मोसम त्याचं नाही सांगता येत. आता हवामान तज्ज्ञांनी बरंचसं सांगितलेलं आहे की गारपीटची शक्यता आहे. आता याच्यामध्ये जर कधी एखाद्या पट्ट्यामध्ये जर गारपीट झाली समजा, गारपीटमुळं नुकसान झालं तर त्या भागामध्ये नुकसान झालं तर तिथं मग माल त्या मार्केटला माल उपलब्ध होत नाही. तर साहजिकच आहे जवळपासच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये मग तिथल्या मालाला डिमांड येऊ शकतो आणि त्याला चांगला भाव भेटू शकतो. पण खूप काही असा मोठा भावामध्ये फरक होईल अशातला एवढा नाही वाटत. आणि लागवडी तर खूप जानेवारीमध्ये तर इतक्या प्रमाणात लागवडी झालेल्या आहे का अंदाज असा आहे
की मार्च महिन्यामध्ये कदाचित ज्यूसला टोमॅटो द्यायची आवश्यकता पडेल, इतक्या प्रमाणात लागवडी झालेलं आहे. खूपच आहे. भावच राहणार नाही त्याला, निश्चित नाही सांगू शकत. कारण काय माहिती आहे का, ज्यूसला सांगितलंय म्हणजे समजून जा. मी भाव जर सांगितला तर शेतकरी म्हणतात की तुम्ही आमचा उत्साह कमी करताय व टोमॅटो उत्पादन घ्यायला. तर नाही मित्रांनो, एक लॉटरी सारखं असतं, एक करायचं पण सातत्यानं करा. असं नाही की एक सीझनला लावलं आणि दुसऱ्या सीझनला लावायचं नाही. टोमॅटो हा लॉटरी सारखा असतो, खेळायचा असतं. असं नाही की ते जे आले मगच खेळायचं. मंदीत पण काही गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात, पण कमी अधिक प्रमाणामध्ये. मी त्यावेळेस पण बोललो होतो की लावा, पण ज्याचं घरचं भांडवल असेल त्याने लावायचं. कारण की गेले 7-8 वर्षापासून बघतोय की हिवाळ्यामध्ये ज्या शेतकऱ्यानं टोमॅटो लावला तो फिरून पुन्हा पावसाळ्यात पण कधी लावत नाही. त्याच्यामुळं टोमॅटो थोडासा मापातच राहू द्यायचा या दिवसामध्ये. जे भाव तुम्हाला बोललो होतो की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जे भाव थोडे वाढले जानेवारीमध्ये, तर त्याचं कारण पण तसंच होतं की नोव्हेंबर परतीचा पाऊस खूप जास्त राहिल्यामुळं त्याच्यात प्रॉब्लेम आला आणि त्याच्यामुळं हे भाव वाढले होते. तर पुढं शेतकरी मित्रांनो, मार्चमध्ये पण नाही का खूप टोमॅटो डाऊनमध्ये राहतील. लागवडी खूप साऱ्या झालेल्या आहे. पुढे फेब्रुवारीमध्ये पण खूप लागवडी राहणार आहेत. मार्चमध्ये पण भरपूर लागवडी राहणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, नंतरच्या व्हिडिओमध्ये तर आपण सांगूच पुढचा व्हिडिओ की कुठे किती प्रमाणामध्ये लागवडी आहे, काय आहे. पण तुर्तास आपण इथंच थांबणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि आपल्या भागात टोमॅटोच्या लागवडी कशा आहे ते आपण नक्की सांगा. आणि आमचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून शेअर करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आणि हो शेतकरी मित्रांनो, इथून पुढं एक सूचना आहे की आपण व्हिडिओ शक्यतो आपल्याला जे सबस्क्रिप्शन जे शेतकरी आहेत तर त्यांनाच आपले व्हिडिओ नाही का बघायला मिळतील. बाकीच्यांसाठी आपण त्या सुविधा आता बंद करतोय. कारण काय, विनाकारण त्या गोष्टीचा थोडासा त्रास होतोय, ज्या गोष्टी नको आहे त्या गोष्टीचा. त्याच्यामुळं नाही का हा निर्णय आपण घेतोय. त्याच्यामुळं शेतकरी मित्रांना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे बी शेतकरी आपल्या जॉईंट राहणार आहेत त्यांनाच इथून पुढे व्हिडिओ बघायला भेटतील. त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.